नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या धावपळीच्या आयुष्यात दररोज घर अगदी डीप क्लीन करणं आपल्याला शक्य होत नाही. पण जर आपण प्रत्येक 15 दिवसातून एकदा घराचे काही महत्त्वाचे कोपरे साफ केले ना, तर घर नेहमीच आपलं चमकतं आणि फ्रेश राहील. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या घरातील फ्रीज, काचेचे काही दरवाजे असतील, आपल्या घराचा मेन डोअर असेल, काचेच्या खिडक्यांचे स्लायडिंग असतील, आपले दरवाजे असतील, दरवाजेचे हँडल्स असतील किंवा आणखी काही घरामध्ये फर्निचर असेल, तर ते कसं क्लीन करायचं किंवा किती दिवसातून कोणत्या गोष्टी क्लीन करायच्या हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आता सगळ्यात आधी मी इथे फ्रीजची क्लिनिंग करायला घेतलेली आहे. आता सगळ्यात आधी आपण सुरुवात केली फ्रीजला, तर फ्रीज हा आपला किचनचा राजा असतो. 15 दिवसातून एकदा फ्रीज स्वच्छ करणं हे हायजीनसाठी खूप गरजेचं असतं. आता सगळ्यात आधी आपण फ्रीजचा पॉवर सप्लाय बंद करून घेऊया आणि फ्रीजमधील जे काही सामान आहे, भाज्या असतील किंवा आपण काही डब्बे बॉक्स वगैरे ठेवलेले असतात तर ते बाहेर काढून घेऊया. फ्रीजचे जे सेल्फ किंवा ट्रे जे बाहेर निघतात ते काढून लिक्विड सोप किंवा आपण एखाद्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेऊया. जर जास्त खराब झालेले असतील तर तुम्ही ते वॉशही करून घेऊ शकता. पण जर जास्त खराब नसतील तर आपण त्याच्यासाठी एक लिक्विड बनवणार आहोत. ते म्हणजे थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये बेकिंग सोडा किंवा व्हाईट विनेगर मिक्स करून घ्यायचं आणि हे लिक्विड आपण फ्रीजमध्ये स्प्रे करून घ्यायचं आणि त्याने लगेचच फ्रीज पुसून घ्यायचा. तर हे जर लिक्विड आपण वापरलं तर आपल्या फ्रीजचा जो काही वास येत असेल तर तो नाहीसा होतो. आता आपण फ्रीजमध्ये सकाळी आपल्याला खूप काही गडबड असते, मुलांचे टिफिन वगैरे बनवायचे असतात, नाश्ता बनवायचा असतो आणि आपण काही गडबडीतनं अजिबात कोणताही विचार करत नाही. फ्रीजमध्ये सामान कसंही ठेवून देतो. आता बरोबर आहे, सर्वांनाच घाई गडबड असते, पण आपण 15 दिवसातून एकदा व्यवस्थित फ्रीज लावून घेतला तर आपल्यालाही फ्रेश वाटतं आणि वस्तूही व्यवस्थित राहतात. तर आता फ्रीजच्या बाहेरचा भाग अगदी आपलं जे रबर असतं किंवा जे हँडल्स वगैरे असतात तर तेही व्यवस्थित पुसून घेऊया. आता सर्व सामान परत व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि आपला फ्रीजही व्यवस्थित क्लीन झालेला आहे आणि चमकायलाही लागलेला आहे. आता त्याच्याबरोबरच वॉशिंग मशीन ही व्यवस्थित पुसून घेतलं, त्याच्यावरती ही बरीचशी धूळ वगैरे आपली साठलेली असते. आता याच्यानंतर आता सर्रास गॅलरीचे जे दरवाजे असतात ते अशा पद्धतीचे असतात, ज्याला एका बाजूने ग्लास आणि आतमधून असे ग्रिल्स असतात. तर याच्यावरती ना बरीचशी धूळ साठलेली असते. आता तुम्ही तर पाहू शकताय, मी तुम्हाला दाखवलेलं आहे की याच्यावरती बरीचशी धूळ आहे आणि हे खरंच क्लीन करायला खूप अवघड जातं. असं याच्यावरती आपण पाणी टाकून पुसूनही धुवूनही घेऊ शकत नाही. पण त्यासाठी असा एखादा स्प्रे बनवायचा, जसं की त्याच्यामध्ये एखादं लिक्विड आपण बनवू शकतो. जसं की पाण्यामध्ये आपण वॉशिंग लिक्विड जे असतं वॉशिंग मशीनचं, तर ते टाकून आपण एखादा स्प्रे बनवू शकतो आणि तो याच्यावरती स्प्रे करून व्यवस्थित आपण हे आतून आणि बाहेरून दोन्ही साईडने पुसून घेऊ शकतो. आता याच्यानंतरच आपल्या ज्या काही खिडक्यांच्या ग्लास असतात तर त्याही 15 दिवसातून आपण एकदा क्लीन करून घ्यायचे आहेत. आता मी हे सर्वांसाठी जे लिक्विड बनवलेलं आहे ते सगळीकडे एकच लिक्विड वापरलेलं आहे. आता आपल्या ह्या दरवाजाचे हँडल्स वगैरे असतात ना, तर तेही खूप चिकट झालेले असतात आणि आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर ती लहान मुलं याला हात लावतात, नंतर तेच तोंडात वगैरे घालतात आणि आजारी पडतात. तर त्यासाठी हे जे काही हँडल्स वगैरे आहेत तर तेही 15 दिवसातून वगैरे आपण असे क्लीन करून घ्यायला पाहिजेत. आता आपला मेन जो दरवाजा असतो तर तोही खूप खराब झालेला असतो, आपले चिकट हात लागलेले असतात, धूळ बसलेली असते. तर तेही आपण 15 दिवसातून एकदा किंवा 8 दिवसातून हे क्लीन करून घ्यायला हवं. आता आपल्या घरामध्ये ना बऱ्याचशा घरांमध्ये खूप सारं फर्निचर असतं. माझ्याकडे आता जास्त काही फर्निचर नाही आहे, पण हा जो बेड आहे तो बेड आता माझा हॉलमध्ये असतो. मग मी याच्यावरचं 15 दिवसातून एकदा हे बेडशीट क्लीन करून म्हणजे बेडशीट चेंज करते आणि गादीची जे आहे ती आपण 15 दिवसातून एकदा किंवा 8 दिवसातून अशी पलटी करून घ्यायची, जेणेकरून त्याच्यावरची धूळ वगैरे जे आहे तर ते निघून जाते आणि घरात दिसायलाही कसं फ्रेश वाटतं. आता तुम्ही पाहू शकता, याच्यावरचं फक्त बेडशीट जरी चेंज केलं तरी आपल्याला घरामध्ये फ्रेश वाटतं. आता याच्यानंतरच जे काही बाकीचे दरवाजे आहेत तर त्याचे हे हँडल बघा, हँडलच्या साईडने खूप काळं झालेलं आहे.
तर हे पण आपण 15 दिवसातून एकदा क्लीन करून घ्यायला हवं. इथे आता आपलेच हात लागलेले असतात, आपणच घाई गडबडीत इथे हात लावलेला असतो, चिकट असेल किंवा ह्याच्यावरती पण धूळ वगैरे साठलेली असते. तर हे व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं. त्याच्याबरोबरच लगेच दरवाजेही व्यवस्थित पुसून वगैरे क्लीन करून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यावरची जी धूळ आहे किंवा चिकटपणा आहे तोही व्यवस्थित निघून जाईल आणि आपले दरवाजेही व्यवस्थित क्लीन होतील. आता तुम्ही पाहू शकताय सर्व काही दरवाजे वगैरे आता मी इथे पुसून घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला सगळंच काही व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल, पण सर्व गोष्टींमधलं थोडं थोडं मी इथे तुम्हाला दाखवत आहे. आता याच्यानंतरच आपल्या मुलांचे स्टडी टेबलवरती मुलं अभ्यास करतात आणि त्याच्यावरती तसाच पसारा वगैरे ठेवून जातात किंवा ते शार्प वगैरे केलेलं असतं अभ्यास करताना किंवा क्रेयॉन्स असतात, तर ते क्रेयॉन्स पेनने त्याच्यावरती खूप काही खराब केलेलं असतं. तर तेही 15 दिवसातून आपण इथेही एकदा हात फिरवला पाहिजे, जेणेकरून मुलांच्या अंगाला किंवा त्यांच्या पोटामध्ये काही जाणार नाही. कारण मुलांना सवय असते की जिथे आपण बसेल ना तिथं काहीतरी हाताने करायचं, तेच तोंडात वगैरे ते घालत असतात आणि आजारी पडत असतात. त्यासाठी त्यांचा जर स्टडी टेबल वगैरे असेल तर तोही 15 दिवसातून आपण एकदा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा, जेणेकरून मुलंही आपली व्यवस्थित राहतील आणि त्यांचा अभ्यासही छान ते करू शकतील. त्यासाठी या वस्तू आपण क्लीन करून घ्यायला हवेत. आता याच्यानंतरच आता तुम्ही पाहू शकता कसं छान असं क्लीन झालेलं आहे. आता याच्यानंतरच आपल्या घरामध्ये आरसे वगैरे असतात, आरशांच्या काचा पण खूप खराब झालेल्या असतात, तर त्याच्यावरतीही स्प्रे करून व्यवस्थित त्याही पुसून घ्यायच्या. आता आपल्याला बायकांना घरामध्ये सवय असते की आपली काही टिकली वगैरे असेल तर त्या लगेचच आरशावरती काढून लावत असतात, पण त्याच्यामुळेही आपली जो आरसा असतो तर तो चिकट वगैरे झालेला असतो, तर तोही 15 दिवसातून आपण एकदा असा क्लीन करून घ्यायला हवा, जेणेकरून आपल्यालाही व्यवस्थित आपला फेस दिसेल आणि त्या आरशाच्या समोर उभं राहिल्यावरती आपल्यालाही खरंच छान वाटेल. त्यासाठी हा आरसा आपण व्यवस्थित एकदा क्लीन करून घ्यायचा. जर का ह्याला कपड्याने व्यवस्थित क्लीन होत नसेल तर तुम्ही टिश्यू पेपरनेही तो क्लीन करू शकता. टिश्यू पेपरने जर आपण क्लीन केलं तर तो जास्त काही खराब दिसत नाही. आता याच्यानंतरच आपल्या घरामध्ये कपाटं वगैरे असतात फर्निचरची किंवा तुमच्या घरामध्ये जे कोणतं कपाट असेल तर तेही 15 दिवसातून आपण एकदा असं क्लीन करून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यावरची धूळ असेल किंवा हँडल्स वगैरे चिकट झालेले असतात तर तेही निघून जातं आणि आपल्यालाही तिथे कपाटासमोर वगैरे गेलं तर फ्रेश वाटतं आणि त्याच्यावरची जी धूळ वगैरे जी आहे तर तीही निघून जाते. यासाठी या गोष्टी आपल्या घरातील 15 दिवसातून आपण नक्कीच क्लीन करायला हव्यात. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी स्टे ट्यून आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आता तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तर तेही मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तेही तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगू शकता. तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमधून मी तुमच्याशी संपर्क करेन. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.